नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द रुपेश अकॅडमी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी मधलं प्रकरण 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था हा धडा बघणार आहोत. आपण मानवी शरीरामध्ये काय हालचाली होतात, इंद्रिय संस्था कोणाला म्हणतात, इंद्रिय संस्था काय काम करतात, मानवी शरीरामध्ये कोणकोणते पार्ट आहेत हे बघणार आहोत. आता आपण प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. थोडे आठवा, इंद्रिय व इंद्रिय संस्था कशापासून बनलेल्या असतात याचं उत्तर आपण पाठात बघणार आहोत. मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत ह्याचं उत्तर आपण ह्याच्या पाठामध्ये बघणार आहोत. मागील येथेच आपण सजीवांची काही वैशिष्ट्ये लक्षणे अभ्यासलेली आहेत. सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना जीवन प्रक्रियांना असे म्हणतात. आपण गाढ झोपेत असताना शरीरामध्ये सुरू असलेली कार्य कोणती? आता आपण गाढ झोपेत असताना आपलं श्वासोश्वास कायम चालू असतो. ज्यावेळेस आपण डेड होतो त्यावेळेसच आपलं श्वसन बंद थांबते. याच्यानंतर आपल्या शरीरात कोणकोणत्या जीवन क्रिया सतत सुरू असतात. आपल्या शरीरात श्वास घेणं, आपलं हृदय सतत धडधडत असतं, ह्या क्रिया चालू असतात. आपल्या शरीरात जीवनक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात. या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात. विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम पार पाडत असतात. ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. आपल्या शरीरात पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत असतात. याच्यानंतर आपण बघणार आहोत थोड्या आठवड्यामध्ये काय सांगितलेलं आहे. प्राण्यांच्या शरीरामध्ये स्वच्छ वासाचे कार्य कोणकोणती इंद्रिय करतात? मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. ऊर्जे निर्मितीमध्ये पेशीमध्ये होते. त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. हे कामे श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था मार्फत होते. श्वसनाची प्रक्रिया पुढील 3 टप्प्यात होती. पहिला टप्पा आहे बाह्य श्वसन. बाह्य श्वसन म्हणजे काय? आता श्वास घेणे, नाकावाटे हवा आत घेतली जाते, तिथून ती श्वसन नलिकेद्वारे दोन्ही फुफ्फुसात जाते. उच्छवास श्वास सोडणे, फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. रक्त शरीरातील CO2 म्हणजेच ऑक्सिजन फुफ्फुसाकडे पोहोचतो व ती हवा उच्छवासावाटे बाहेर टाकली जाते. फुफ्फुसावाटे होणाऱ्या या 2 क्रियांना एकत्रितपणे बाह्य श्वसन म्हणतात. आता त्याच्यानंतर आपण अंतश्वसन बघू. शरीरातील सर्व पेशी आणि रक्त दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतश्वसन म्हणतात. रक्तातून पेशीमध्ये O2 जातो व पेशीतून रक्तामध्ये CO2 येतो. पेशी श्वसन. ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज संख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ATPच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर CO2 व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या क्रियेला पेशी श्वसन असे म्हणतात. खालील समीकरणाच्या साहाय्याने पेशी श्वसन प्रक्रिया सारांश रूपाने मांडतात. C6H12O6 + CO2 = C6CO2 + 6H2O + ऊर्जा. हे पाहून करू शकतो आपण. हे विचार करा. इंधनाच्या ज्वलनातून उष्णतेबरोबरच ध्वनीची प्रकाश निर्मिती होते. याच प्रकारे अन्न घटकांचे ज्वलन होत असताना ध्वनी व प्रकाश निर्मिती होत असेल काय? याच्यानंतर आपण आता पाठाकडे येऊ. श्वसन संस्था. रिस्पिरेटरी ऑफ सिस्टम. रक्त रचना व कार्य. पहिलं नाक. श्वसन संस्था बघणार आहोत आपण. श्वसन संस्थेमध्ये पहिलं नाक बघू. नाक म्हणजे नोज.
क्रियेची या श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थाच्या साहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. घशापासून अन्ननलिका श्वासनलिका सुरू होतात. श्वसन नलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. श्वसन नलिकेच्या श्वासावरून बाजूस एक झाकण असते. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वसन नलिका झाकली जाते. त्यामुळे श्वसन नलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. इतर वेळी श्वसन नलिका उघडी असते. यामुळे हवा घशातून श्वसन नलिकेत जाते. श्वसन नलिकेत सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वसन नलिका 2 फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसा व दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. फुफ्फुसे लंग्स. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक फुफ्फुस असते. छातीच्या पोकळींचा बराचसा भाग फुफ्फुसांनी व्यापला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्यामुळे झाकला जातो. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते, त्यास फुफ्फुसावरण म्हणतात. फुफ्फुसे स्पंजप्रमाणे स्थितस्थापक असतात. फुफ्फुसे लहान कप्प्यांनी बनलेले असतात, त्यांना वायुकोश म्हणतात. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांच्या अत्यंत दाट जाळी असते. वायुकेशावरील आवरण अत्यंत झिरझिरीत असते. तसेच केशवाहिन्यांचे आवरणही फार पातळ असते. या पातळ आवरणात वायूंचे देवाणघेवाण सहज होऊ शकते. फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवाणघेवाणीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग होतो. फुफ्फुसामध्ये होणारी वायूंची देवाणघेवाण. फुफ्फुसातील वायुकोशाभोवती रक्त वाहत असताना वायूची सतत देवघेव चालू असते. रक्तातील तांबड्या पेशी म्हणजेच RBC रेड ब्लड सेल्स मध्ये हेमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते. वायुकोशातील आलेल्या हवेतील ऑक्सिजन हेमोग्लोबिन शोषून घेते. त्यावेळी CO2 व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेत मिसळतात. ऑक्सिजन रक्तात घेतला जातो. CO2 आणि जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्च वासावाटे बाहेर टाकले जातात. श्वासपटल. बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल म्हणतात. श्वासपटल हे उदर पोकळी व छातीची पोकळी ओरड पोकळी यांच्या दरम्यान असते. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्यामुळे फुफ्फुसावरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसामध्ये जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसावर दाब पडतो. त्यातील हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. श्वासपटल सतत वर खाली होण्याची हालचाल स्वच्छ घडण्यासाठी गरजेची असते. याच्यामध्ये आपण आकृती बघणार आहोत श्वसन संस्थेची. आता ही श्वसन आपण श्वसन संस्था ही मानवी आकृती दिलेली ही. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत हे नाक आहे. नाकावाटे श्वास घेतला जातो. हे फुफ्फुस हे दोन्ही फुफ्फुस येतात. ह्याच्यामध्ये आपण हा घसा बघणार आहोत. हे स्वरयंत्र. ही श्वसन नलिका आपण बघणार आहोत. हा फुफ्फुस आहे. हे श्वासपटल आहे. याच्यामधून नाकाद्वारे हे फुफ्फुसाकडे हवा गेली जाते. याच्यानंतर आपण खालची डायग्राम बघणार आहोत. वायुकोशाचं हे डायग्राम दिलेली आहे. वायुकोशामध्ये कशी हवा घेतली जाते हे बघणार आहोत आपण. हा वायुकोश आहे. वायुकोशामध्ये आपण ही आकृती बघणार आहोत. याच्यामध्ये श्वसन क्रिया व हालचाल आकृती दाखवलेली आहे. याच्यामध्ये आपण आकृती बघणार आहोत. या आकृतीमध्ये श्वसन क्रिया ही बघणार आहोत. आता याच्यामध्ये रक्तभिसरण संस्था.
शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये प्राणी संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य, अन्न घटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थाचे वहन रक्तभिसरण संस्था करते. मानव आणि उच्चतर प्राण्यांमध्ये रक्तभिसरणासाठी स्वतंत्र संस्था असते. रक्तभिसरण संस्थेमध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि केशकिंचा समावेश होतो. हृदय रचना व कार्य. छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळ मध्यभागी हृदय असते. ते बरगड्यामागे दोन्ही फुफ्फुसांमध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला केले असते. आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो. वजन साधारण 360 ग्रॅम म्हणजे पावशेराहून थोडं जास्त 250 ग्रॅम पावशेर असते. आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते. ह्या हृदयावरणात 2 थरामध्ये एक द्रव पदार्थ असतो. त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यापासून संरक्षण होते. मानवी हृदय हा एक स्नायुमय मांसल अवयव असते. हृदय हे हृदयांचे बनलेले असते. हृदय स्नायूंचे बनले असते. हृदय स्नायू अनैच्छिक असतात. त्यांचे आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित तलात होत असते. यालाच हृदयाचे स्पंदन म्हणतात. हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे 2 भाग पडतात. या भागांचे परत 2 कप्पे पडतात आणि अशा प्रकारे हृदयाचे 4 कप्पे असतात. वरच्या कप्प्यांना अलिंद तर खालील कप्प्यांना निलय असे म्हणतात. हा प्रश्न प्रत्येक परीक्षेला येऊ शकतो. वरच्या कप्प्याला अलिंद तर खालच्या कप्प्यांना निलय असे म्हणतात. याच्यानंतर आपण इथं फुफ्फुसाची आकृती, हृदयाची आकृती बघणार आहोत. या आकृतीमध्ये काय काय दिले हे बघणार आहोत. हे उजनी धमनी, ऊर्ध्वमसून, उजवी डावीकडे शिरा, उजवे अलिंद, हे डावे अलिंद. याच्यानंतर अधोमहाशिर, हे त्रिदली झडप, महारोहिणी. हे अशा प्रकारे हृदयाची आकृती दिलेली आहे. आता रक्तवाहिनी रचना व कार्य. हृदय स्पंदने सतत चालू असते. त्यामुळे रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत होते. रक्तवाहिन्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या आहेत. रोहिणी, धमन्या. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात. धमन्यांच्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जड असते. त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. नीला म्हणजे शिरा. शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात. फुफ्फुस शिराव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलामधून विनाक्षतीच कार्बोरसयुक्त रक्त वाहून नेले जाते. बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात. याची भित्तिका पातळ असते. तसेच यांच्या पोकळीमध्ये झडप असतात. असे होऊन गेले. याच्यानंतर आपण काय बघणार, धमन्यांची इथं आकृती दिलेली आहे. धमन्या व नीला यांची रचना काय काय करणार आहे. सूक्ष्म रक्तवाहिन्यांची झडप, आवरण, स्नायू, संयोजनाची ऊती. आपण इकडे आकृतीमध्ये बघून असे होऊन गेले मध्ये बघणार आहोत. 1628 साली विल्यम्स हार्वे या ब्रिटिश डॉक्टरांनी शरीरातील रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन केले होते. आपले हृदय म्हणजे एक स्नायुमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण केले जाते असा सिद्धांत मांडला. रक्तवाहिन्यांवर झडपांचे काम कसे चालते हे हार्वे यांनी शोधून काढले. केशवाहिनी. धमन्या शरीर भर पसरताना त्यांना फाटे फुटतात. त्यांचा व्यास लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात. त्यांना केशिका म्हणतात. केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशींच्या यांच्या दरम्यान पदार्थाची देवाणघेवाण सुलभ होते. या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्न घटक, संप्रेरके व जीवनसत्त्वे पेशीत मिसळतात तर पेशीतील टाकाऊ पदार्थ रक्त येतात. केशिका एकमेकांना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात. त्यांना आपण शिरा म्हणतो आणि अवयवामध्ये केशवाहिन्या पसरल्या जातात.
हृदयातील रक्तभिसरण. हृदयाचे कार्य. हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याचे आणि तिथूनच परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेत रक्ताभिसरण म्हणतात. रक्त सतत फिरते राहण्यासाठी हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण या एकंदरीत क्रिया घडत असतात. हृदयाचे लागोपाठ एक आकुंचन व एक शिथिलीकरण मिळून हृदयाचे एक ठोका होते. साहित्य. बारीक छिद्र असणारे 2 फूट लांबी नळी हे प्रयोग आहे दिलेला. त्याच्यानंतर आपण रक्त ब्लड हे बघणार आहोत. रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त ही द्राव्य संयोगी ऊती आहे. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो आणि चव खारट असते. तसेच सामू pH 7.4 असतो. रक्त 2 प्रमुख घटकांनी बनलेले असते. आता रक्तद्रव्य, प्लाझ्मा आणि रक्तकणिका. रक्तपेशी ब्लड कॉर्पोसेल्स ह्याच्यात दिलेला आहे आपण. रक्तद्रव्य बघणार. प्लाझ्मा. रक्तद्रव्य फिकट पिवळसर रंगात नितळ काहीसा आम्लधर्मी द्रव्य असतो. या सुमारे 90 ते 95% पाणी, 6 ते 8% प्रथिन, 1 ते 2% असेंद्रिय क्षार याच्या बनलेले आहे. लोहित RCB रेड ब्लड सेल्स. आकाराने लहान वर्तुळाकार केंद्र नसलेल्या पेशी. या पेशीतील हेमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हेमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लाख RBC असतात. RBCची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते 127 दिवस जगतात. याच्यानंतर आपण रक्ताची कार्य याच्यात दिलेली आहे. मानवी रक्तगट. रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंडे या 2 प्रथिनांवर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत. मानवी रक्ताचे A, B आणि O असे 4 प्रमुख गट असून RH पॉझिटिव्ह व RH निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून 8 रक्तगट होतात. उदाहरण A RH पॉझिटिव्ह V व RH निगेटिव्ह V. म्हणजे रक्तदान. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमावाटे रक्तस्राव होतो. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळेही रुग्णास रक्त द्यावे लागते. तसेच ॲनिमिया, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्णांना बाहेर पुरवठा केला जातो. शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. याला रक्त पराधान म्हणतात. रक्तपराधानासाठी रक्ताचा पुरवठा कुठून होतो आपण हे बघणार आहोत. रक्तपेढ्या. रक्तपेढ्यामध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते, गरजूंना पुरवले जाते. जमा झालेले रक्त तसेच वापरायचे नसल्यास ते रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसापर्यंत ठेवता येते. रक्तदाता. जो व्यक्ती रक्त दिले जाते त्याला रक्तदाता असे म्हणतात. आणि रक्तग्राही. ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही. O गटाचे रक्त सर्व गटांना देता येते तर AB गटांची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते. म्हणून O रक्तगटाला सर्व योग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणतात तर AB रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणतात. रक्तदाब. ब्लड प्रेशर. आता रक्तदाब हा सगळ्यात ज्यांना ब्लड प्रेशर आता आपण बघणार आहोत. हा रोग ब्लड प्रेशर शरीरात उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब होऊ शकतो. रक्तदाब याच्यामुळे आपण काय बघणार आहोत. हृदयाच्या आकुंचन प्रसारामुळे धमन्यातील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. आकुंचन धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो त्यास रक्तदाब असेही म्हणतात. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचवण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्यास स्टॅटिक दाब असे म्हणतात. प्रसरणाच्या वेळी नोंदवल्या जाणाऱ्या दाबास डायलेस्टिक दाब असे म्हणतात. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120 ते 80 मिलीमीटर असतो तर 149 ते 19 मिमी मर्क्युरीच्या स्तंभा एवढा असतो. तो मोजण्यासाठी स्पिग्मोमीटर नावाचे यंत्र वापरले जाते. ही जी आकृती दिलेली आहे रक्तदाब मापक यंत्र हे आपण
रक्तदाब यंत्र तपासू शकतो या सहाय्याने. उच्च रक्तदाब माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाब. जास्त दाब म्हणजे उच्च रक्तदाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या धमन्यांमध्ये अनावश्यक ताण निर्माण होतो. उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करणं. या दोन्ही स्टॅटिक व डायलेस्टिक दाब वाढले असतात. याच्यानंतर हा प्रकरण संपलेला आहे.